मित्रांनो, मकर संक्रांती दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीलाच का येते? तर दिवाळी, गणेश चतुर्थी, गुढीपाडवा, होळी यासारखे इतर सण जे आहेत ते चंद्राच्या हालचालीवर ठरतात, चंद्राच्या आकारावरती ठरतात, तिथीवरती ठरतात. त्यामुळे दिवस, रात्र हे बदलत राहतात आणि त्यासोबत तारीखही बदलते. पण मकर संक्रांती हा एकमेव असा सण आहे जो सूर्याच्या हालचालीवर ठरतो. शक्यतो 14 जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. दिवस हळूहळू मोठे व्हायला सुरुवात होते. थंडी कमी होऊन उन्हाळ्याची चाहूल लागते. ऋतू बदलतो आणि या बदलणाऱ्या ऋतूचं मकर संक्रांतीच्या निमित्तानं स्वागत केलं जातं. शेतात कापणीचा हंगाम चालू असतो. वाटाणा, हरभरा, पावटा, घेवडा, गाजर यासारख्या खूप साऱ्या भाज्या शेतात पिकलेल्या असतात आणि पोषण मिळावं म्हणून या सगळ्या भाज्या एकत्रित करून भोगीची भाजी बनवली जाते, जी बाजरीची भाकरी, तीळ आणि गूळ यासोबत खाल्ली जाते, जे शरीराला ऊर्जा देतात आणि येणाऱ्या रोगांपासून आपलं रक्षण करतात. म्हणूनच तर म्हणतात, जो न खाई भोगीची भाजी तो राही सदा रोगी.